आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यात भाजपने आंदोलन केले। राष्ट्रवादीच्या आंदोलनाला त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुण्यात भाजपने आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन करण्यापाठीमागचं एकमेव कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या आंदोलनाला या आंदोलनाच्या माध्यमातून एक उत्तर देणं। स्टिकर आंदोलनाला भाजपने उत्तर देऊ केलेले। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे पुण्यामध्ये आले होते। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती नेते अजित पवारांनी जे वक्तव्य केलंय त्याचा पुन्हा एकदा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलोय। ज्या अजितदादांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला, त्यांना धर्मवीर ही उपाधी लावू नये असं त्यांची मागणी होती आणि त्या अजितदादांचा सत्कार स्वागत आज राष्ट्रवादी काँग्रेसने केलं। या गोष्टीचा देखील आम्ही आज निषेध करतोय। तर काय चाललंय ह्या राज्यामध्ये? आपल्याला या देशाचा इतिहास माहिती आहे का नाही? जे कार्यकर्ते अजितदादांच्या स्वागताला गेले ते मनापासून गेले का जबरदस्तीने गेले हे देखील आज पाहण्याची गरज आहे। या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, अण्णाभाऊ साठे असे अनेक महापुरुष झाले ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतोय। पण आज अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मवीर उपाधीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। पण आमची सगळ्यांचं हे म्हणणं आहे की अजितदादांसारख्या शेकडो नेत्यांनी इतिहासाचं असं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी जनता हे सहन करणार नाही, जनता त्यांना माफ करणार नाही। आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या विरोधात सगळे लोक चिडलेले आहेत, लोकांच्या भावना संतप्त आहेत। म्हणून अजितदादांनी या विषयामध्ये आपलं स्टेटमेंट त्वरित मागे घेतलं पाहिजे। सगळ्या महाराष्ट्राची या विषयामध्ये त्यांनी माफी मागितली पाहिजे। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, धर्मवीर आहेत आणि आमच्यासाठी धर्मवीर कायम राहणार। ज्यांनी या धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं ते त्यांचं बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही।